हॅलो ऑफिसर्स, तुमचा रिझल्ट लवकरच लागणार आहे. पण कशाचा? तर आपल्याला जी स्कॉलरशिप सीईटी दिलेली होती आपण त्याचा तुमचा रँक वाईज तुमचे मार्क्स वगैरे आलेत, पण ते रँक वाईज येणार आहेत. ठीक आहे, रँक वाईज आल्यानंतर तुमचा रिझल्ट फायनल येणार आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. सर, कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये लागतील हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. का तर मागच्या वेळी बरेच टीआरटीआयचे स्टुडंट्स त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे रिजेक्ट झालेले होते. तर असंच आपल्याला बघायचंय. आता आयबीपीएस आपली एक्झाम असणार स्कॉलरशिपची, बरोबर. त्यामध्ये जे तुमच्या इन्स्टिट्यूशन सिलेक्शनसाठी जेव्हा होईल आणि इन्स्टिट्यूशन सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय कागदपत्र लागतील तर ते आपल्याला बघायचे. कागदपत्र तयार ठेवायचे तुम्हाला. सगळ्यात पहिले महत्वाचं हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघायचे कागदपत्र कुठे लागतील, कोणते लागतील, आणि तुम्हाला काही डॉक्युमेंट्स कंपल्सरी कोणतेच लागतील, कोणाला लागतील हे मी सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की ह्या सगळे जे डॉक्युमेंट्स दिसतील आपल्याला यांचे तुम्हाला पीडीएफ बनवून ठेवायचे आहेत. बघ, स्कॅन करून त्याचे पीडीएफ बनवून ठेवायचे. सर, पीडीएफ कशासाठी? सर, पीडीएफ कुठे ना कुठे तर तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे आणि भविष्यात हा आपल्याकडे डेटा असलेला पाहिजे. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की बाबा पहिले पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आपल्याला, रिसेंटवाला पासपोर्ट साईज फोटो, कलर फोटो पाहिजेत आपल्याला, बरोबर. तर मग हा तुमचा पीडीएफ आणि हार्ड कॉपी दोन्ही याच्यामध्ये आपल्याला फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तसंच तुमची कॅन्डिडेटची सिग्नेचर. आता सर, कॅन्डिडेटची सिग्नेचर तर ते आम्ही लाईव्ह करू शकतो, पण जर पीडीएफ लागत असेल अपलोड करायला नंतर तर ती सुद्धा आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एसएससी, त्यालाच आपण म्हणतो 10वीची मार्कशीट. एचएससी, त्यालाच आपण म्हणतो 12वीची मार्कशीट. आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट. अशा 3 मार्कशीट तुमच्याजवळ असल्या पाहिजेत. आता सर, जे पोलीस भरती वगैरे असते ना ते 12वी बेसिसवर असतं, त्यामुळे तिथं आहे ना या 2च असल्या चालतील. पण आपल्या आयबीपीएस ला कंपल्सरी ग्रॅज्युएशन मार्कशीट पर्यंत लागणार. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तेही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. तर इथे बघा, एसएससी म्हणजे 10वीची, एचएससी म्हणजे 12वीची आणि ग्रॅज्युएशन मार्कशीट हे तुमच्याकडे कंपल्सरी लागणार आहे. बघा, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट. हे कशासाठी असतं? ऍड्रेस कुठला आहे, काय वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन असतं. त्यानंतर आधार कार्ड. तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरचा फोटो सुद्धा अपडेट करून घ्या जर केलेलं नसेल तर. आणि आधार कार्ड लागेल आपल्याला. तसंच तुमचं पॅन कार्ड सुद्धा सोबत ठेवा. जर पॅन कार्ड कदाचित लागलंच तर, आणि ज्यांनी काढलेलं नसेल त्यांनी काढून घ्यायचंय. भविष्यात जॉबला लागण्यासाठी तर तुम्हाला ते लागणारच आहे. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट. आता सर, कास्ट सर्टिफिकेट मी इथे लिहिले, पण मराठ्याची कास्टच नाहीये, कास्ट सर्टिफिकेटच नाही. मग त्यांच्यासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट, जे शाळेचं आपल्या कॉलेजचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट असतं, तर ते मराठा स्टुडंटसाठी फक्त ते राहणार. ठीक आहे. तर मग इथे नॉन क्रिमिलियर ओबीसी कॅटेगरी असेल, ओबीसी, जसं की महाज्योतीला नॉन क्रिमिलियर कंपल्सरी लागतं. त्यानंतर सारथीमधले कुणबी स्टुडंट्स असतील, कुणबी स्टुडंट्स जे की त्यांनी कुणबी मेन्शन केले त्यांच्या कास्टवर, तर त्यांना नॉन क्रिमिलियर कंपल्सरी लागतंय. बघा, तर मग आपल्याला हे व्यवस्थित बघायचे डॉक्युमेंट्स कोणाला कोणते लागतायत. नॉन क्रिमिलियर सारथी कुणबी असेल किंवा महाज्योतीवाल्यांसाठी लागणार. कास्ट व्हॅलिडिटी फॉर टीआरटीआय. मी जरी टीआरटीआय लिहिले, पण बरेच आपल्याला जेव्हा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येतील परत तेव्हा लागलं तर असं वेळेवर तुमचं निघत नाही ते, त्यामुळे आत्तापासून ते काढून ठेवा. ठीक आहे. टीआरटीआय तर कंपल्सरी लागणार आहे. बाकी कुठे कुठे लागू शकतं अजून मला एवढं डिटेलमध्ये नाही सांगता येणार, पण टीआरटीआय वाल्यांनी कंपल्सरी काढून ठेवायचंय. आणि बाकीच्यांनी जरी त्यांच्याकडे असतील त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीजचं तर ते काढलेलं असेल तर चांगलंच. आता हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे आपला 11 नंबरचा पॉइंट. सर, का? सर, आमच्याकडे एकाच वर्षाचं सर्टिफिकेट आहे, तर ते तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागेल, जे की तुमच्या तहसीलदारकडून निघलेलं पाहिजे. ठीक आहे. तर हा पॉइंट महत्वाचा आहे. ऑर्फनचं सर्टिफिकेट असेल, ऑर्फन म्हणजे ज्यांना आई वडील नाहीयेत, पॅरेंट्स नाहीयेत त्यांना, त्यांच्यासाठी सर्टिफिकेट. जे पीडब्ल्यूडी डिसेबल्ड स्टुडंट असतील, फिजिकली हँडिकॅप, त्यांच्यासाठी पीडब्ल्यू सर्टिफिकेट. सगळ्यात महत्वाचा हा असतो प्रॉब्लेम 14 नंबरचा मुलींसाठी, ज्यांचे लग्न झालेत. तर त्या पॉइंटमध्ये काय दिसतंय, ऍफिडेव्हिट करायचंय जर नेम चेंज असेल तर. नॉर्मली मुलींचं नेम चेंज असतंय बघा, लग्नाच्या आधीचं आणि लग्नाच्या नंतरचं, त्यांना ऍफिडेव्हिट इथं लागत असतं. दुसरी गोष्ट, मी माझ्या नावामध्ये काहीतरी करेक्शन आहे त्यांच्यासाठी हे ऍफिडेव्हिट असतं. माझ्या नावामध्ये काहीतरी चेंज असला तर मला सुद्धा हे लागू शकतं. फक्त मुलींसाठीच नाहीये, पण जास्तीत जास्त हा प्रॉब्लेम येतो मुलींना. ठीक आहे. तर एवढे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागतील असं समजून चला. एक तुमचं याच्यामध्ये मी बँक पासबुक विसरलो लिहायचं बघा, बँक पासबुक. बँक पासबुक सुद्धा लागेल तुम्हाला. सर, हे कशाला? पैसे तर पाहिजेत ना आपल्याला. मग हे सगळे पैसे तुमचे अकाउंटमध्ये येतील.
तर ह्या सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये असतात तुमच्या. ठीक आहे. तर आता तुम्हाला याबद्दल अजून काही वेगळ्या क्वेरी जर असल्या तर आपला इथे एक नंबर आहे कदम सरांचा, स्कॉलरशिपचे इन्चार्ज आहेत आपले, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा 8484839072 या नंबरला. आणि तुम्हाला तुमचा जो गुगल फॉर्म जो फिलअप करायला दिला होता लास्ट टाइम सुद्धा बऱ्याच वेळेस भरायला सांगितलंय मी, ज्यांनी अद्यापही भरलेला नसेल त्यांनी भरून घ्यायचा आहे कंपल्सरी गुगल फॉर्म तुमचा. ठीक आहे. तर गुगल फॉर्म भरला म्हणजे आम्हाला एक डिटेल कळते की बाबा ठीक आहे तुमचा हा जो एक अकॅडमी आहे तर अकॅडमी पर्यंत तुम्ही रीच केलं तर तुमचे कोणते क्वेरी असतील तर सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे. तर अशाच अपडेटसाठी तुम्हाला कनेक्टेड राहायचं शुभम सर्स अकॅडमी युट्यूब चॅनलला, टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट राहा. आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह ग्रुप्सचे तुमचे TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी असे सगळे वेगवेगळे ग्रुप्स बनवलेत बघा आपले. तर ते ग्रुप सुद्धा तुम्ही तिथे जॉईन करू शकता टेलिग्रामच्या लिंक थ्रू, जे की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी रिझल्ट लागल्यानंतर परत एकदा भेटणार आहे मी तुम्हाला. चलो, थँक्यू सो मच.